भारतीय जनता पक्षाचं मतदान जेवढं असेल त्याच्यापेक्षा 200 अधिक मतं घेऊन आम्ही निवडून येऊ. अजिबात चिंता करू. भाजप कुणाला घाबरत नाही. आपण पाहिलं की माळशिरस मध्ये एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघात होण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जरी चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी असणारी विहीर, त्या रोडचं काम असताना त्याला संरक्षक कठडा किंवा संरक्षक भिंत असणं आवश्यक होतं. कदाचित जर ती भिंत असती तर एवढा मोठा भीषण अपघात झाला नसता आणि 8 लोकांना जीव गमवावे लागले नसते. ही वस्तुस्थिती आहे. त्या अनुषंगानं त्या कॉन्ट्रॅक्टरला आतापर्यंत अनेक नोटिसा, अनेक कारवाईच्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्या अपघात झाल्याच्या अगोदर बी अनेक अपघात झाले होते. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला सोडलं जाणार नाही. जे लोक त्या दुर्घटनेशी संबंधित असतील, जे जबाबदार असतील त्यांना सोडलं जाणार नाही. असे आदेश या निमित्तानं आपण दिलेले आहेत. ज्या ठिकाणी अशा रोडच्या बाजूला असणाऱ्या विहिरी आहेत त्या विहिरी आयडेंटिफाय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या विहिरीला संरक्षण कठडे आपल्याला करावे लागतील. काही विहिरी आपल्याला बुजवाव्या लागतील. त्या पद्धतीची कारवाई तातडीनं भविष्यात करण्यात येईल. पण सांगतो, मेरिटचा विद्यार्थी कधीही पुस्तक बाजूला ठेवत नाही. मेरिटचा विद्यार्थी पुस्तक घेऊन अभ्यास करतच राहतो. त्यामुळे तुम्ही जे म्हणलं ना पळापळ कशाला करताय, आता जर तू पास होतोय तर कशाला पुस्तक हातात घेतोय असं म्हणून चालेल का? त्यामुळं मेरिटचा विद्यार्थी सातत्याने अभ्यास करतो आणि ही शाळा आहे, मग ही राजकीय असेल किंवा कुठलीही शाळा असेल, ह्या शाळेतला अभ्यास कधी संपत नाही. या शाळेचं काम कधी संपत नाही. जोपर्यंत आपण ह्या शाळेत असतो तोपर्यंत काम करायला लागतं. त्यामुळे आम्ही काम करतो. आता मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, जिल्हा लेवलचा आहे. राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी राजकीय चालतात याची मला कल्पना नाही. परंतु एक मी सांगेन की ज्या विरोधकांनी नारी बंधन विधेयकाला विरोध केला, आमच्या या देशातल्या महिला भगिनींचा अवमान केला, त्यांना त्याचं उत्तर मिळेल. आणि मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी बंधन विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे. त्यामुळं जे घटक नारी बंधन बिल मंजूर होणे यासाठी प्रयत्न करत होते त्या पक्षामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे, हे आपण सगळेजण पाहताय. त्यामुळे भविष्यामध्ये ते बिल मंजूर होईल आणि या महिला भगिनींना न्याय मिळेल. व्हीप काढणं ही नॉर्मल प्रक्रिया, जसं तुमचा पगार होणं नॉर्मल प्रक्रिया आहे तसं व्हीप काढणं ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. पक्षाच्या व्यवस्थेमधला हा विषय आहे की पक्षानं दिलेल्या उमेदवाराला मतदान करावं ही सूचना देण्यासाठी काढलेला व्हीप आहे आणि तो व्हीप नेहमी निघत असतो. याच्यामध्ये वेगळं कुठलंही कारण नाही. क्रॉस वोटिंगचा विषय भाजप कुणाला घाबरत नाही. कोण कुणाला घाबरतं हे तुम्हीच मला सातत्यानं सांगता. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मतदार इंटॅक्ट आहेत. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. भारतीय जनता पक्षाचं मतदान जेवढं असेल त्याच्यापेक्षा 200 अधिक मतं घेऊन आम्ही निवडून येऊ. अजिबात चिंता करू. विरोधक घरी झोपतात म्हणूनच आज घरी बसायची वेळ आलेली आहे. आम्ही आमचं काम, जी जबाबदारी आहे ती जबाबदारी करत असतो. पण काय जाऊन मतदाराला मतं मागणं हे काय चुकीचं थोडी नाही का? आम्ही घरात बसून मत मागायला पाहिजे. त्यामुळे आमची प्रक्रिया पळापळीची बिलकुल नाही. मी अगदी व्यवस्थित, माझा मुक्काम शांततेत आहे, माझं जेवण खाणं शांततेत नाही. मला शिवसेनेच्या लोकांनी बिलकुल आरोप केला नाही. पत्रकार म्हणून आपण आरोप करताय हे मला लक्षात येते. पण असं आमचं शिवसेनेचं आणि आमच्यामध्ये कुठलाही असा अनबन नाही. शिवसेना पक्षाला अपेक्षित असणारा निधी त्याच्यात 4 पट निधी मी दिलेला आहे. जो निधी आम्हाला सातारा जिल्ह्यात मिळाला त्याच्यात 10 पट निधी शिवसेनेला दिलेला आहे. त्यामुळं शिवसेनेला न्याय देण्याची प्रक्रिया आम्ही केलेली आहे. कदाचित त्यात शिवसेनेमधल्या एखाद्या दुसऱ्या नेत्याला त्याच्या ठिकाणी अपेक्षित असणारं काम झालं नसेल. भविष्यात ते आम्ही करू. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजार समोर सोलापूर. संपर्क 70 58 65 28 75.